नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे शिफ्टिंग कल्टिवेशन आणि दुसरं एक आहे टोंग्या कल्टिवेशन, जो इम्पॉर्टंट पार्ट आहे फॉरेस्ट्रीचा, ज्याच्यावरून नेहमी एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसतील। आता सर्वात आधी तर समजून घ्या की शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय। शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे ज्यालाच आपण आणखी म्हटलं ते लँड रोटेशन। लँड रोटेशन म्हणजे काय, जिथं आपण काय करताय क्रॉप फिक्स ठेवत आहे आणि दुसरं सोबत त्याची लँड रोटेट करत आहे। आणि शिफ्टिंग कल्टिवेशनच्या मागे एक स्टोरी आहे। आधी काय होत होतं, जे काही समजा ट्रायबल कम्युनिटीज आहे त्याच्यामध्ये लोक काय करत होते, जे जंगलामध्ये हे अशा प्रकारे जंगल जाळून देत होते। त्यांची अशी मान्यता होती की जर समजा आपण जंगल जाळून दिलं, फॉर एक्झाम्पल तिथं ते एकच एक पीक घेत होते, त्यानंतर त्यांचं उत्पन्न हळूहळू काही दिवसांनी कमी होत होतं, कारण तिथं कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर किंवा सिंथेटिक हर्बिसाईड पेस्टिसाईड आपण तिथं काहीच यूज करत नव्हतो। मग उत्पन्न वाढण्यासाठी त्यांच्याजवळ दुसरा उपाय नव्हता, तर त्यासाठी ते काय करत होते, जर त्यांचं उत्पन्न 3 ते 4 वर्ष एकच एक पीक घेऊन जर उत्पन्न कमी झालं तर ते कालांतरानं त्यांची अशी मान्यता होती की जंगलची जे देवी आहे ही देवी नाराज झाली, आपल्याला त्या देवीला बली द्यायची आहे। मग ते काय करत होते, जमीन अशा प्रकारे जाळून टाकत होते। ती जमीन तिथून जाळून दिली की त्याच्यानंतर ते काय करत होते, तिथून शिफ्ट होत होते दुसरीकडे, म्हणजे काय लँड रोटेट झाली, दुसरीकडे शिफ्ट झाली। परत 2 ते 3-4 वर्ष परत ते तिथं पीक घेत होते आणि परत काही दिवसांनी परत त्याच जागेवर रिटर्न येऊन तिथं जे काही राख आहे, राख तयार होते। आपण म्हणतो ना, राखीमध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट राहतात, त्या न्यूट्रिएंटमुळे परत त्यांचं उत्पन्न वाढत होतं। म्हणून त्यांची अशी मान्यता होत गेली की जमीन जाळल्याने, आपण जंगलची जी देवी आहे तिला बली दिली म्हणून जमीन जाळल्याने आपलं उत्पन्न वाढत आहे। हे झालं शिफ्टिंग कल्टिवेशन। पण यामुळे काय होत होतं, नेमकं जंगलांचा ऱ्हास होत होता, तिथं जे काही जंगली झाडं होते, ट्रीज होते, यांचं नुकसान होत होतं। मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने आणली दुसरी, ज्याला आपण लिगलाइज कल्टिवेशन म्हणतो, त्याला टोंग्या कल्टिवेशन म्हणतात। तर आता पाहून घ्या, शिफ्टिंग कल्टिवेशनला सर्वात आधी काय काय नावाने ओळखल्या जाते हे आपल्याला माहीत पाहिजे, त्याच्यावरून पण क्वेश्चन येतात। शिफ्टिंग कल्टिवेशनला आणखी म्हटल्या जाते खल्लू किंवा कुरवा। खल्लू किंवा कुरवा हे म्हटल्या जाते झारखंडमध्ये, आणि आणखी म्हटल्या जाते पोडू। पोडू म्हटल्या जाते आंध्र प्रदेश तसेच ओडिसा। आणखी याला दुसरं नाव आहे लँड रोटेशन। किंवा एक्सटेन्सिव्ह सिस्टीम ऑफ कल्टिवेशन। तर याच्यामध्ये पहा, अ लँड युटिलायझेशन मेथड, अ पर्टिक्युलर पीस ऑफ लँड इज कल्टिवेटेड फॉर सम इयर्स। काही वर्षापर्यंत एक पर्टिक्युलर पीस ऑफ लँड हे काही वर्षापर्यंत काय केल्या जाते, कल्टिवेट केल्या जाते। देन अबंडोन फॉर अ पिरियड रिक्वायर्ड टू रिस्टोर इट्स फर्टिलिटी। मग काय, परत त्याची फर्टिलिटी येईपर्यंत आपण लँड तिथून शिफ्ट करतो बाय नॅचरल व्हेजिटेशन ग्रोथ। इट इज देन कल्टिवेटेड अगेन, आणि परत कल्टिवेटेड केल्या जाते। दुसराच पार्ट आपल्याला पाहायचा आहे सोबत, काय होतं टोंग्या कल्टिवेशन, ज्याला साऊथमध्ये आणखी म्हटल्या जाते कुमरी। टोंग्याला दुसरं नाव आहे कुमरी कल्टिवेशन। ही अशी सिस्टीम होती, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, ज्याच्यामध्ये आपण फॉरेस्ट ट्रीज पण आहेत आणि त्याच्यामध्ये आपण दुसरं कल्टिवेशन करत आहे। ही एक लिगलाइज सिस्टीम होती, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट करून लिगल करण्यात आलं की जंगल जाळण्याची परवानगी तिथं दिल्या जात नव्हती, जंगल तसंच राहू द्यायचं आहे। आणि तिथल्यासोबत तिथले जे लोकल पीपल आहेत, त्या लोकल पीपलला इथं त्यांनी कल्टिवेशनची परवानगी दिली। त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहेत, जसं व्हिलेज टोंग्या, ज्याच्यामध्ये व्हिलेजचे लोक तिथं कल्टिवेशन करतील। दुसरा आहे आणखी लीज टोंग्या, ज्याच्यामध्ये जमीन लीजवर दिल्या जात होती। आणि तिसरा आहे डिपार्टमेंटल टोंग्या, ज्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून त्या जमिनीचं कल्टिवेशन केलं जात होतं। तर टोंग्या सिस्टीममध्ये असाही क्वेश्चन येते की टोंग्या सिस्टीममध्ये टोंग्या हा कोणता वर्ड आहे, तो लक्षात ठेवजा, बर्मीज वर्ड आहे। आणि 1850मध्ये याची सुरुवात झाली होती। आणि इंडियामध्ये केव्हा इंट्रोड्यूस झालं, तर ते ब्रँडीज यांनी इंट्रोड्यूस केलं, ते केलं होतं 1890मध्ये। त्याच्यानंतर इट इज एस्टॅब्लिश इन 1996। हे सर्वात आधी कुठं एस्टॅब्लिश सुरू केलं होतं, हे झालं होतं नॉर्थ बेंगालमध्ये। त्याला साऊथमध्ये कुमरी म्हटल्या जाते आणि फॉलो कुठं कुठं केल्या जाते, केरला, वेस्ट बेंगाल, ओडिसा, कर्नाटका, नॉर्थ ईस्टर्न हिल रिजन। नंतर तिथं रेनफॉल दिलेला आहे की अशा रिजनमध्ये हे फॉलो केल्या जाते जिथं रेनफॉल किती असला पाहिजे, 1200 ते 1500 mm एवढं रेनफॉल।
आणि नंतर लोकल पीपल आर परमिटेड टू रेज द क्रॉप्स अलॉंग विथ द ट्री स्पेसीज इन सेम युनिट. आणि तिथल्या लोकल पीपलला अलाउ केल्या जाते की तिथं त्यांनी फॉरेस्टच्या ट्रीजच्या मधामध्ये अशा प्रकारे कल्टिवेशन करायचं. तर अशा प्रकारे आपण शिफ्टिंग कल्टिवेशन आणि त्यालाच आणखी काय म्हटलं ते झूम कल्टिवेशनसुद्धा म्हणतात. शिफ्टिंग कल्टिवेशन आणि टोंग्या याच्यामधला डिफरन्स बघितला आहे. याच्यावरून वारंवार एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत. अशाच प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही SOVT चॅनलला जॉईन करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.